भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील हा किल्ला पुण्यापासून 163 किलोमीटर तर सातारा शहरापासून 52 किलोमीटर अंतरावरती आहे. औंध गावातील यमाई देवीच्या मंदिरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. हा किल्ला सखल भागात असल्यामुळे आणि आजूबाजूला एकही मोठी डोंगर रांग नसल्यामुळे तो दुरूनही आपल्या सहज दृष्टीस पडतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणे सहज सोपे होते आणि शत्रूवर हल्ला करणे सुलभ होऊन जाते. भूषणगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून देवगिरीचा सम्राट सिंघनदेव यादव याने इसवी सन 1210 ते 1247 या काळात हा किल्ला बांधला. पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात राहिला. आदिलशाहीकडून इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याची फेर उभारणी केली. स्वराज्यात भूषणगड किल्ला गुप्तहेर खात्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने भूषणगड किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लाम तारा असे ठेवले होते. पुढे छत्रपती शाहूराजांच्या काळात भूषणगड किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. पेशवे काळात हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. 1848 मध्ये इंग्रजांनी साताऱ्याची राज्य खालसा केल्यानंतर भूषणगडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. किल्ल्याच्या सुस्थितीत असलेल्या या पायऱ्या पाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भक्कम बांधकामाचा सहजपणे अंदाज येईल. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना मार्गाची रचना ही गोमुख पद्धतीची असून एका बाजूला बुरुज तर उजव्या बाजूला भक्कम अशी तटबंदी आहे. जवळ जाईपर्यंत हे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडत नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना या दरवाजाची आहे. भूषणगडावर असलेल्या हरनाई देवीच्या मंदिरामुळे आसपासच्या गावातील आणि तालुक्यातील बरेच लोक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. गडावर असलेल्या ध्वजस्तंभाच्या जवळच एक भक्कम बुरुज असून बुरुजावर टेहाळणीसाठी ही जागा ठेवलेली आहे. इथून समोरचा सगळा प्रदेश नजरेच्या एका टप्प्यात सहजपणे दिसतो. त्यामुळे शत्रू सैन्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होते. राज्याभिषेकानंतर अवघ्या 2 ते 3 वर्षांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली होती. शिवरायांच्याच काळात बांधली गेलेली ही चौकोनी आकाराची भक्कम विहीर आजही मजबूत पाहायला मिळते. विहिरीपासून जवळच भगवान शंकरांचे लहान मंदिर असून या मंदिरात आपल्याला शिवपिंड पाहायला मिळते. मंदिरापासून जवळच पाण्याचे एक लहान टाके असून सध्या देखभाल होत नसल्यामुळे त्यामध्ये झाडी वाढली आहेत. किल्ल्यावरील
आणखी एक महत्त्वाचे बांधकाम म्हणजे किल्ल्यावर असलेला हा पश्चिम बुरुज. पश्चिम बुरुजाच्या जवळ जाताना तटबंदीच्या आतमध्ये तोफांसाठी ठेवलेल्या जागा आजही पाहायला मिळतात. पश्चिम बुरुजावर असलेले किल्ल्याचे दुसरे मोठे प्रवेशद्वार सध्या भग्नावस्थेत आहे. तटबंदीला तडे गेलेले असून अनेक ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. गेल्या 350 वर्षापासून ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत आपले गडकिल्ले उभे आहेत. पण आता मात्र ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल.